सर सर मला घ्या ना तुमच्या नाटकात, मी मराठवाड्याचे म्हणून घेणार नाही, तू चांगलं काम केलं तर मी कधी घेईन तुला वगैरे, असं ते सगळं व्हायचं. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ते जगणं होतं, पण गरिबी हलाखी या सगळ्याचं भावनिक भांडवल मला कधीच करावं असं वाटत नाही, कारण असं जगणारा मी काही एकटा जगावेगळा नाही. चंद्रकांत, तुम्ही गांधी विरुद्ध गांधी नाटक करताय ना? हो होती ताई, मला ऐकायला आवडेल. आश्रमाची कामं करतेच मी जमते तशी. कामांसाठी म्हणतोय का मी बा? माझा जन्म 1985 सालचा आहे, म्हणजे ज्यानंतर रंगभूमीवर काहीच झालं नाही असं खूप लोकांना वाटतं तेव्हाच. याबद्दल सरांचा एक मोठा चॅप्टर आहे पुस्तकात, तो तुम्ही आवर्जून वाचा. हे पुस्तक मी त्यांनी मला दिल्यावर जेव्हा संपवलं वाचून एका दमात, तेव्हा पहाटेचे 3:30 वाजले होते. आता तू सेक्सच्या बाबतीत कसं आहेस ते मी कसं सांगू शकेल? या कपड्याचा गंध बघा, गंध आहे त्याला माझ्या मुलीच्या शरीराचा. मला म्हणाले आता मी प्रशांत दामले. मी म्हटलं म्हणजे? कारण तुला आज ज्याच्या समोर उभं राहायचंय तो प्रशांत दामले आहे. या घराचे काही नियम आहेत, इथं राहायचं तर पाळावे लागतील. काय योग्य वाटतील ते पाळी. कोण छाटाळे माझी मान की म्हणणारे मला दुष्ट? चंद्रकांत कुलकर्णी सादर करीत आहे मनोमंच ते रंगमंच, स्वगत, स्वागत आणि सादरीकरण. या कार्यक्रमाबद्दल गेले कित्येक दिवस रसिक प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होतीच, आणि फक्त एकच प्रयोग असं जाहीर झाल्यामुळे चंद्रकांत कुलकर्णी सरांच्या चाहत्यांनी मुंबईमधील माटुंग्यातील यशवंत नाट्य मंदिराबाहेर एकच गर्दी केली होती. मराठी नाटक समूह आयोजित आणि जिगीषा व अष्टविनायक या 2 संस्थांच्या पाठिंब्याने पार पडलेल्या या सोहळ्याला प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला. या अविस्मरणीय सोहळ्यातील काही सोनेरी क्षण तुम्ही या व्हिडिओमध्ये बघू शकणार आहात. या कार्यक्रमाचं निमित्त होतं चंद्रकांत कुलकर्णी लिखित, चंद्रकांत कुलकर्णी सादर करीत आहे या पुस्तकाच्या 2ऱ्या आवृत्तीच्या स्वागत समारंभाचं. या सोहळ्याचे आयोजक मराठी नाटक समूहाचे प्रतिनिधित्व करत अभिषेक मराठे या तरुणाने मराठी नाटक समूहाबद्दल थोडक्यात माहिती देत सोहळ्याला सुरुवात केली. डिजिटल मीडियावर फक्त गुड मॉर्निंग, गुड नाईट, श्रद्धांजलीचे मेसेजेस, वाढदिवसाच्या शुभेच्छा एवढंच असतं अशी टीका होत असते. मग या टेक्नॉलॉजीचा ह्याच्या पुढे जाऊन, ह्याच्या पलीकडे जाऊन काही वापर करता येईल का, काही कन्स्ट्रक्टिव्ह वापर करता येईल का, असा विचार करून मी हा समूह स्थापन केला. हा व्हॉट्सॲप ग्रुप नाहीये, हा एक विचारपूर्वक केलेला समूह आहे जो फक्त व्हॉट्सॲपवर आहे इतकंच. यापुढे सूत्रसंचालनाची धुरा सांभाळली आजच्या पिढीचा आघाडीचा अष्टपैलू कलाकार संकर्षण कराळे याने. संकर्षण कराळे यांच्या खुसखुशीत आणि उत्स्फूर्त अशा निवेदनाने संपूर्ण कार्यक्रमाची रंगत वाढवली. रंगमंदिर भरलेलं असलं की खूप दडपण येतं, आणि हे दडपण घालवण्याचं एकमेव साधन म्हणजे जोरदार टाळ्या वाजल्या की हे दडपण कमी होतं. चंद्रकांत कुलकर्णी सरांच्या प्रेमापोटी आणि धाकापोटी आलेल्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. राजहंस प्रकाशनच्या संपादिका करुणा गोखले यांनीही त्यांचं मनोगत व्यक्त केलं. राजहंस प्रकाशनच्या ग्रंथदालनामध्ये अनेक अभिनय क्षेत्रातल्या, नाट्य क्षेत्रातल्या दिग्गजांनी फार मोलाची भर घातलेली आहे. विजय तेंडुलकर असतील, महेश एलकुंचवार असतील, विजया मेहता असतील, अनेक तरुणही नाटककार आमच्याकडे आहेत. आणि आज खरं तर हे आज नाही आहे, ही 2री आवृत्ती आहे, आणि अशीच 2 महिन्याच्या आत पुन्हा 3री आवृत्तीसुद्धा प्रकाशित नाही म्हणता येणार, पुनर्मुद्रित होणार आहे. त्यामुळे आज ज्यांना या सभागृहात प्रवेश नाही मिळाला त्यांना कदाचित 2-3 महिन्यात पुन्हा मिळू शकेल. त्यामुळे ज्यांना नाही मिळाला त्यांना घरी जाऊन तुम्ही सांगा की तुम्ही अगदी काही निराश होऊ नका, लवकरच पुन्हा आपल्याला 3ऱ्या आवृत्तीचं स्वागत करायची संधी मिळणार आहे. यापुढे ज्येष्ठ रंगकर्मी दीपक करंजीकर यांनी चंद्रकांत कुलकर्णी सादर करीत आहे या पुस्तकाविषयी स्वतःची प्रेमपूर्ण प्रतिक्रिया व्यक्त केली. चंद्रकांत कुलकर्णी सादर करीत आहे असं दीर्घ पण अर्थगर्भ शीर्षक असलेल्या पुस्तकाबद्दल थोडं बोलायला मी उभा आहे. हे पुस्तक मी त्यांनी मला दिल्यावर जेव्हा संपवलं वाचून एका दमात, तेव्हा पहाटेचे 3:30 वाजले होते. त्या अत्यंत निशब्द अशा वेळेत मी त्यानंतर 1 तासभर तरी स्तब्ध बसून राहिलो.
एखाद्या 70 mm चा चित्रपट आपण पाहावा आणि तो रेंगाळत राहावा असं मला वाटलं. मनातल्या विचारांची मोरी अशी तडतडून पुस्तकाच्या पानावर घरंगळली की काय असं मला वाटावं, इतकं ते चटकदार आणि चव रेंगाळणारं पुस्तक आहे. एक अख्खा कॅनव्हास उभा केलेला आहे. म्हणजे या पुस्तकाच्या प्रत्येक पैलूबद्दल मी बोलणार नाही, फक्त मला एक गोष्टीची जाणीव अशी झाली की श्रेयस असतं आणि प्रेयस असतं. प्रेयसचा अर्थ असा असतो की मी एखाद्या गोष्टीकडे आकर्षित होणं म्हणजे प्रेयस, आणि एखादी गोष्ट मी केली तर मी आनंदून जाणं म्हणजे श्रेयस. तर नेहमी प्रेयस आणि श्रेयस असं द्वैत असतं. चंद्रकांत कुलकर्णी यांनी या पुस्तकात ते द्वैत संपवलंय असं मला वाटतं. कारण ज्या गोष्टीकडे ते आकर्षित झाले तीच गोष्ट त्यांनी आयुष्यभर केली. त्यामुळे जसं ज्ञानेश्वर म्हणतात ना, सोन्याला सुगंध आला, आमोद सुनासी आले, तसं काहीतरी झालं आणि ते श्रेयस प्रेयसाचं द्वैत मात्र संपलं हे खरं आहे. आज ही गर्दी बघून एक लक्षात आले की चंद्रकांत कुलकर्णीच्या फक्त नाटकालाच हाऊसफुलचा बोर्ड लागत नाही, कार्यक्रमांनाही लागतो. त्यामुळे सर तुमचं मनपूर्वक अभिनंदन. तुमच्या प्रेमापोटी, आदरापोटी आणि संघर्षण म्हटलं तसं धाकापोटी यातली बरीचशी लोक जमलेली आहेत. लगेचच नव्या दमाचे लेखक दिग्दर्शक क्षितिज पटवर्धन यांनीही पुस्तकाबद्दल स्वतःचं मनोगत व्यक्त केलंच, पण पुढील आवृत्तीत समाविष्ट करता येतील अशा काही गोष्टीही सुचवल्या. जे वाचल्यानंतर मला 2 गोष्टींचा सगळ्यात आधी अभिमान वाटला. पहिली म्हणजे मी मराठी नाटक करतो, आणि दुसरी म्हणजे मी चंद्रकांत कुलकर्णींना ओळखतो. आता कोणालाही सहज वाटेल की अलंकारिक भाषेत 4 स्तुती सुमन उधळून या पुस्तकाचं स्वागत होईल. त्याला कालातीत, महत्वाचं, आशयघन, ओघवतं वगैरे अशी लेबलं लावून ते लायब्ररी किंवा शेल्फ मध्ये सरकवलं जाईल, आणि कुठल्याही समारंभाची फुलं ही जशी 2 दिवसात सुकतात तसा पुस्तकाबद्दलचा उत्साह आणि चिकित्सा या दोन्ही गोष्टी कोमेजून जातील. पण मला हे पुस्तक त्या पलीकडचं वाटतं, म्हणून मी हा संवाद साधायला समोर उभा आहे. माझा जन्म 1985 सालचा आहे. म्हणजे ज्यानंतर रंगभूमीवर काहीच झालं नाही असं खूप लोकांना वाटतं तेव्हाच. याबद्दल सरांचा एक मोठा चॅप्टर आहे पुस्तकात, तो तुम्ही आवर्जून वाचा. नाटक काय असतं हे कळायला साधारण एक 95-97चा काळ उजाडला, आणि त्यानंतर कॉलेजच्या वयामध्ये आणि अर्थात पुण्यात असल्यामुळे 60-70च्या दशकात सगळंच कसं चांगलं होतं आणि त्यानंतर सगळंच कसं रसातळाला गेलंय असा नॅरेटिव्ह असलेली खूप लोक भेटली होती. व्यावसायिक आपल्या लायकी बाहेरचा आहे आणि प्रायोगिकवाले आपल्याला आत येऊ देत नाहीत अशी माझ्यासारख्या खूप लोकांची अवस्था होती. अशा द्विधा मनस्थितीमध्ये मी आणि माझ्यासारखे खूप लोक असताना सरांचं नाव आम्हाला पुसटचं कानावर यायला लागलं होतं. कुठल्याही नाटकाच्या संहितेच्या पुस्तकामध्ये माझ्या सगळ्यात आवडीचं पान हे या नाटकाचा पहिला प्रयोग या ठिकाणी झाला आणि त्या या लोकांनी काम केलं हा असायचा. कारण मला त्या नाटकाच्या त्या पहिल्या प्रयोगाचा फील यायचा, आणि त्यामध्ये चंद्रकांत कुलकर्णी हे नाव मला सातत्यानं सापडायला लागलं, दिसायला लागलं. मग वाटलं की बहुतेक हा माणूसही हाडहूड करणार असणार, हाही हस्तिदंती मनोरात बसणार असणार. पण महाविद्यालयीन स्पर्धा, प्रायोगिक नाट्य महोत्सव आणि व्यावसायिक नाटकाचे शुभारंभ या 3ही ठिकाणी त्यांचं वावरणं दिसलं, आणि लक्षात आलं की त्यांना फक्त जुन्याची आवड नाही तर नव्यासाठी सवड सुद्धा आहे. त्यांच्याबद्दल वाढलेला जो आदर आहे तो तेव्हापासून वाढतोच आहे, आणि या पुस्तकाने तो अजून वाढलेला आहे. याचं पहिलं कारण जर तुम्ही नीट पाहिलं तर त्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर आहे. गालावर हात, खुर्चीवर थाट, भविष्याकडे नजर, आणि आपण केंद्रबिंदू असल्याच्या थाटात फोटो असलेली असंख्य चरित्र, नोंदी, आत्मस्तुतीवर वर्णन असलेली पुस्तकं तुम्हीही पाहिली असतील. पण नवख्या माणसाची हुरहुर डोळ्यात घेऊन स्टेजवर चक्क खाली बसलेला स्वतःचा फोटो मुखपृष्ठावर लावायची कल्पना आणि धाडस हे तेच करू शकतात. याबद्दल सर तुमचं विशेष अभिनंदन. कारण या रंगभूमीच्या अवकाशात आपण नेमके कुठे आहोत याचं भान भल्या भल्यांना नसतं. ते तुमच्या पुस्तकाच्या मुखपृष्ठापासून तुमच्यामध्ये आहे हे लक्षात येतं. हा काही आविर्भाव नाहीये. त्यांचा प्रश्न तुम्ही पाहिला तर तो काही आविर्भाव नाहीये, तो बडेजावत नाहीच नाही. हा फोटो दिग्दर्शकाच्या आत्ममग्न अवस्थेचा सुद्धा आहे आणि प्रेक्षकांच्या मंत्रमुग्ध अवस्थेचा सुद्धा. त्यात ते फक्त दिग्दर्शक नाही, ते प्रेक्षक म्हणून सुद्धा तुम्हाला बसलेले सापडते. आणि या दोन्ही गोष्टींचे धागे तुम्हाला पुस्तकात पदोपदी जाणवते. यात त्यांनी स्वतःच्या नाटकांसोबत आवडलेल्या नाटकांचे उल्लेख केलेत, हे विशेष आहे. प्रस्थ
प्रस्थापित असूनही अस्वस्थ कसं असायचं हे सरांना भेटल्यावर जसं कळतं तसं हे पुस्तक वाचल्यावरही कळतं. काही लोक त्याला हायपर आहेत असंही म्हणतात, पण ते ठीक आहे. आज आपण तो मुद्दा बाजूला ठेवू. यापुढे संकर्षण कराडे यांनी त्यांची चंद्रकांत कुलकर्णी सरांशी ओळख कशी झाली याबद्दलचा गमतीशीर किस्सा अधिकाधिक रंजक करत सांगितला. आणि मला आता एक मार्ग कळाला की चंद्रकांत कुलकर्णी सरांना जर सूचना करायच्या असतील तर त्यांच्या पुस्तकाचं प्रकाशन हे एक उत्तम, शेवटी पुण्याचा आहे तो, 6 पानं कौतुकाची, 1 पान सूचनांचंही वाचलेलं नाही. काही भावनात नाही, मुलीच नाही एआय बालनाट्य लिहिले तुम्ही. कमाल. सूचनांमध्ये एआयचा वापर पहिला करणारा असा हा लेखक आहे, तर मला वाटतं कौतुक फारच बनणार. एखाद्या माणसाविषयी त्यांचं काम पाहिल्यानंतरही आपल्याला अभिमान तर वाटतोच, पण जेव्हा इतर माणसं खूप भरभरून बोलायला लागतात तेव्हा असं वाटतं की अरे हा आपली आणि यांची आपली ओळख आहे बरं का, आपल्याला असं भारी वाटतं ना. माझी आणि सरांची ओळख कशी झाली माहितीये का? मी त्यांना कुठेही भेटले की म्हणायचं सर मला नाटक, अरे बघू बाळा बघू असायचं. मग मी त्यांना झी मराठीच्या पार्टीत भेटले की म्हणायचं सर मला घ्या ना तुमच्या नाटकात. मी मराठवाड्याचे म्हणून घेणार नाही, तू चांगलं काम केलं तर मी कधी घेईन तुला वगैरे असं ते सगळं व्हायचं. खूप वाट पाहायचो की चंद्रकांत कुलकर्णी सर मला नाटकात कधी घेतील, चंद्रकांत कुलकर्णी सर नाटकात कधी घेतील. एकदा हवाई इंडियाच्या टीम बरोबर मी दुबईला गेलो होतो आणि अचानक मला फोन आला, नाव आलं चंद्रकांत कुलकर्णी. म्हणलं काहीतरी आपलं असेल छोटस काहीतरी, काय म्हणतात तू? अरे बाळा तो कुठेच आता? म्हणलं मी दुबईला आलोय. मग तुला आता खरं नाटक वगैरे करायची इच्छा? म्हणलं जर इच्छा आली, तुम्ही नाटकासाठी फोन केलाय म्हणजे काय सर काय मला सांगा. मी अगदी भावनिक वगैरे झालो. बरं तेव्हा तारीख होती 1 डिसेंबर आणि मला म्हणाले बरं आपण एक काम करूया, तू मानधन किती घेणार आहेस? तर मी म्हणलं सर दिग्दर्शन कोण करणार आहे? अरे तुला काय अक्कल आहे का नाही रे, मी फोन करते मलाच विचारतो. सगळं ते सुरू झालं मग तिकडून. सर तरी मला वाटलं की तुम्ही मला का घ्याल ना असा एक प्रश्न. अरे तूच 50 वेळेला मला भेटून विचारतोस की मला कधी घेणार, फोन केला तर म्हणतो दिग्दर्शन कोण करणार आहे. सगळं तुला ऐकायला लागलं. मी म्हटलं सर कळलं मला ती. मग मानधन सर तुम्ही म्हणाल तर मी परत देतो, जास्त शहाणपणा कर नको, मानधन साडा तेवढं बोल. मी म्हटलं सर सगळं खूप म्हणजे बरं त्यांचं असं म्हणणं आहे की नटाचा अपमान जेवढा मी करतो ना तेवढा त्याला ते वेदनेसह परफॉर्मन्स लक्षात राहतो, म्हणून मी मुद्दाम अपमान करतो. आता असं कारण तर तुम्हाला पुढची गंमत सांगतो ना, पुढची कहाणी ऐका. मग मला 1 डिसेंबर तारीख होती. मला म्हणाले आता शांतपणे मी तुला एक 60 पानांचं स्क्रिप्ट पाठवतो, तू ते वाच वगैरे. मी म्हटलं सर वाचतो. मग ते मानधन मी आपलं विमानात बसलो आणि 3 तासात पाठ केलं आणि मला म्हणाले 2 डिसेंबर तालीम. म्हटलं सर तालीम कधीपासून सुरू आहे? अरे महिना झाला तालीम चालू आहे, आता 9 डिसेंबरला नाटकाचा शुभारंभ आहे. म्हणलं अहो सर. खूप घाबरलो मी. 2 डिसेंबरला मी उतरलो विमानाने, बॅग वगैरे घरी पाठवून दिली आणि कमाल बघा, कौतुक बघा, चंद्रकांत कुलकर्णी नावाच्या माणसाने स्वतःच्या घरातलं सोफा, टीव्ही, कपाट, घड्याळ नाटकाच्या नेपथ्याप्रमाणे बदललं होतं. मला म्हणाले आता मी प्रशांत दामले. मी म्हणलं म्हणजे? कारण तुला आज ज्याच्या समोर उभं राहायचंय तो प्रशांत दामले आहे. मी म्हणलं सर आणि ते नाटक म्हणजे साखर खाल्लेला माणूस. मला चंद्रकांत कुलकर्णी सरांनी त्यांच्या घरी बोलवलं, दुपारी जेव घातलं, घरातलं सगळं जे काही आपलं इंटेरियर असतं ना ते नाटकाच्या नेपथ्याप्रमाणे बदललं. प्रशांत दामले सरांची सगळी वाक्य जी होती ती वाचली आणि मग मला दुपारी 4 वाजता दामले सरांसमोर तालमीला उभं केलं. त्या नाटकाचा मला अभिमान वाटतो की चंद्रकांत कुलकर्णी सरांच्या दिग्दर्शनाखाली आणि प्रशांत दामले सरांबरोबर शुभांगीताई गोखले होते, आमची एक मैत्रीण होती रुची आपटे आणि नम्रता, यांच्याबरोबर 490 प्रयोग करायचं भाग्य मला चंद्रकांत कुलकर्णी सरांबरोबर. हा अभिमान, एवढा शिस्तबद्ध माणूस खरंच मी पाहिलं नाही. आणि आता परत अपमानाकडे येतो. त्याच नाटकामध्ये एक मुवमेंट, ते सांगणं फार महत्वाचं आहे ना. तर त्या नाटकामध्ये एक मुवमेंट होती की मला ते म्हणाले आता तू काय करे. बरं त्यांचं ना ते स्वतः सगळं करून दाखवतात ना. मला म्हणाले असं करून तुला शांतपणे जायचंय. तर आपल्याला एक गोंधळलेलं असतो आपण. तर मी काय केलं, मी कसं जायला हवं होतं आणि मी कसा गेलो, बोलत बोलत असं जायला साधारण हवं होतं की अशा पद्धतीने, आणि मी असा गेलो. तर मला त्यांचं असं वाक्य होतं, माझ्या वडिलांचं नाव गोविंद आहे. मला ते म्हणाले गोविंदरावांनी आपल्याला बुड काय लोकांना दाखवायला दिलंय काय? सर मग मी अरे मग असं नटाचं स्किल असतं ते. अशा पद्धतीने मग खूप पद्धतीने छान छान अपमान झाले. पण मग लोक म्हणाले बाबा नंतर की तू चांगलं काम करायचंस म्हणून. हे सगळं आहे चंद्रकांत कुलकर्णी सरांचं यश. खूप आठवणी आहेत आणि खूप गोड गोड आठवणी आहेत. या खुमासदार किस्स्यानंतर अभिनेत्री प्रतीक्षा लोणकर यांनी चंद्रकांत कुलकर्णींच्या पुस्तकातील दिग्गज अभिनेत्री स्वर्गीय भक्ती बर्वे इनामदार यांच्यावरील
पोकळी या लेखाचं अतिशय सुंदर अभिवाचन केलं. रंग माझा वेगळ्या नाटकाच्या वेळी मी पहिल्यांदाच एकत्र काम केलं, पण त्यांचा खरा सहवास, ओळख किंवा मैत्रीने अनुभवली गांधी विरुद्ध गांधी करताना. मोठा रंजक किस्सा आहे तो. मी नाटकाचं वाचन, कास्टिंग अशी जुळवाजुळव करत होतो. अतुल कुलकर्णी, किशोर कदम अशी नावं एव्हाना ठरली होती. आणि एके दिवशी माझ्या घरचा फोन खणखणला. हॅलो, मी भक्ती बोलतीये. मी उडालोच. फोनवरचा पुढचा संवाद साधारणतः अशा धाटणीचा होता. चंद्रकांत, तुम्ही गांधी विरुद्ध गांधी नाटक करताय ना? हो भक्तीताई, मला ऐकायला आवडेल. जरूर जरूर, पण खरं सांगू का, ते नाटक प्रामुख्याने गांधीजी आणि त्यांचा मोठा मुलगा हरिलाल यांच्या मानसिक संघर्षाचं आहे. बरं, मग मांडणीतही नाटकाराने दोघांच्या संघर्षावर भर दिलेला आहे. म्हणजे काय ना, यातली कस्तुरबाची जी भूमिका आहे ना, तशी खूप मोठी नाहीये भक्तीताई. तुम्हाला कोणी सांगितलं मी भूमिकेची लांबी पाहून ती स्वीकारते? मोठा विलाप. मला वाचून दाखवाल असं का म्हणताय भक्तीताई? अहो नक्की येतो. मला तुम्हाला नाटक वाचून दाखवायला, तुमची प्रतिक्रिया जाणून घ्यायला आवडेल. मग या, मी वाट पाहते. या अभिवाचनातून प्रतीक्षा लोणकर यांनी जणू भक्ती बर्वेच रसिक प्रेक्षकांसमोर जिवंत उभ्या केल्या. या अभिवाचनानंतर चंद्रकांत कुलकर्णी यांचं रंगमंचावर टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत करण्यात आलं. चंद्रकांत कुलकर्णी यांनीही पुस्तकातील ईस्टमन कलर या लेखाचं अभिवाचन केलं. तर माझ्या 8वी ते 10वीला युवकांची चळवळ, नामांतर आंदोलन, विद्यार्थ्यांचे मोर्चे, निदर्शनं, सामाजिक चळवळींचा जोर असा बॅकड्रॉप होता. 21 वर्ष राहिलो मी या शहरात. 1966 ते 1988 अंगुरीबाग, औरंगपुरा, नगारखाना गल्ली, उस्मानपुरा अशा विविध वस्त्यांमध्ये राहिलो. तिथल्या वैशिष्ट्यांचं वाढत राहिलो. आधी फक्त वयानं, नंतर शिक्षणानं आणि मग थोडा कदाचित बुद्धीनं. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतलं ते जगणं होतं, पण गरिबी, हलाखी या सगळ्याचं भावनिक भांडवल मला कधीच करावं असं वाटत नाही. कारण असं जगणारा मी काही एकटा जगावेगळा नव्हतो. जगण्याच्या विविध स्तरांवर संघर्ष करणारे हजारो लोक माझ्या अवतीभोवती होते आणि आहेत. पण बालपणात जडणघडणीच्या काळामध्ये तुमच्या भोवतीची विशिष्ट परिस्थिती असते, त्यामुळेच तुम्ही आज तसे असता. त्या मुशीत तुम्ही हळूहळू घडता, नाही तर बिघडताय. या शहरातल्या गल्ली संस्कृतीत न राहता जर मी कॉलनी कल्चरमध्ये राहिलो असतो, उच्च उत्पन्न गटातला असतो, दुसऱ्याच कुठल्या शाळा कॉलेजात गेलो असतो, तर ज्यांनी मला घडवलं ते मित्र, शिक्षक कदाचित मला भेटलेच नसते आणि मी आज आहे तसा नक्कीच नसतो. वयाच्या 3ऱ्या वर्षी हमदापूर, तालुका पाथरी, जिल्हा परभणी ते औरंगाबाद असं पहिलं स्थलांतर झालं. खेड्यातल्या कोरडवाहू अनिश्चित शेतीमध्ये जर आपलंच काही होऊ शकत नाही तर पुढे मुलाबाळांचं कसं होणार, या प्रश्नाचं उत्तर म्हणून माझ्या आईनं हमदापूर ते औरंगाबाद असं संपूर्ण कुटुंबाचं 1966 मध्ये स्थलांतर केलं. मुख्य म्हणजे तेव्हा आई स्वतः फक्त 20-21 वर्षांची होती. यापुढे दिग्गज मंडळींच्या हस्ते चंद्रकांत कुलकर्णी सादर करीत आहे या पुस्तकाच्या 2ऱ्या आवृत्तीचं स्वागत करण्यात आलं. सुमित सर, प्रशांत सर, मीनाताई, वंदनाताई, रोहिणीताई, चंद्रकांत कुलकर्णी सर आणि करुणाताई, मी विनंती करतो की पुस्तकाचं स्वागत झालेलं आहे असं आपण प्रेक्षकांना. धन्यवाद. 15-20 मिनिटांच्या विश्रांतीनंतर लगेचच या समारंभाच्या उत्तरार्धाची सुरुवात झाली ती ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी यांच्या अभिवाचनाने. नाटककार प्रशांत दळवी लिखित आणि चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ध्यानी मनी या नाटकातील एका प्रवेशाचं अभिवाचन त्यांनी या क्षणी केलं. तसंच या घरात या आमच्या दोघांच्या विश्वात आम्ही दोघेही म्हणतोय की आम्हाला बाबा मोहित नावाचा मुलगा आहे. म्हणजे तो असायलाच हवा नाही का? अरे या घरातल्या जगातले आम्ही दोघे म्हणजे 100% लोकसंख्या जेव्हा म्हणतीये की मोहित आहे, या घरात, या जगात, या पृथ्वीच्या पाठीवर मोहित नावाचा मुलगा आहे, तर तो असायलाच हवा ना. तो आहेस, तूही आहेस. कारण ही अपर्णा तुला हाक मारते, तुझी आई तुला मायेला जवळ घेते, तुझे पेशंट तुला डॉक्टर म्हणून आपली दुःख सांगतात. अरे उद्या तुझं बाळ तुला बाबा म्हणेल. तू आहेस कारण तुझे कपडे आहेत, तुझे बूट आहेत, तुझी पुस्तकं आहेत, तुझ्या डायरीवर तुझं नाव आहे, तुझा कोणता तरी वाढदिवस आहे, तुझं घड्याळ आहे, तुझं पेन आहे.
आमच्याही घरात एकदा नीट बघ की. ही बघ रॅकेट, हे 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 मोहीचे कपडे वाढत्या उंची बरोबर आखूड होत आहेत. हा त्याचा शर्ट, ही पॅन्ट, ही अंडरवेअर 6वी पासूनच घालायची सवय लावली होती त्याला. हा टॉवेल, हा बनियन, हे 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 त्याचे बूट त्याच्या आजोबांनी दिले त्याला. आजोबांनी म्हणजे माझ्या वडिलांनी. यांचे वडील कसले देत आहेत. हे त्यांचे मोजे, माझ्या मोहीचे मोजे मी काल रात्री एकटीनच धुतले. बघा बघा अजून ओले, बघा 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 बघ आपण ना बघ, अजून खात्री करून घे. या कपड्याचा गंध बघा, गंध आहे त्याला माझ्या मोहीच्या शरीराचा, त्याच्या घामाचा. खेळून दमून भागून घरी येतो तेव्हा तांबूस पडलेल्या चेहऱ्यावरून घामाच्या या अशा वेड्या वाकड्या धारा लागलेल्या असतात नुसत्या. चिकचिकीत झालेले कुरळे केस आणि डोळ्यांच्या पापड्यांवर चमकतायत असंख्य धुळीचे कण. नाटककार श्याम मनोहरांच्या यळकोट या नाटकातील एका प्रवेशाचं सादरीकरण संकर्षण कराडे व आशुतोष गोखले या कलाकारांनी केलं. साली वनिता भांड मांडली माझ्याशी. नाही ते बोलली. बायकांनी वापरू नये तसे शब्द वापरत बोलली आणि त्याच वेळी मला नेमकी सेक्सची जोरदार कळ आली. ही भांडली रे माझ्याशी. शरीरात सेक्स पेटलेला आणि स्त्रीशी भांडण, मोस्ट ट्रॅजिक थिंग इन द युनिव्हर्स. नशीब काल रात्री सुनंदाने माझ्याशी भांडण सुरू केलं तेव्हा माझ्या शरीरात सेक्स अजिबात बिलकुल पेटलेला नव्हता. मला वाटतंय श्रीधर, सुंदर नाजूक सरळ प्रणय म्हणजे काय याचा आपणही शोध घ्यायला हवा. दॅट इज द पॉइंट. हे एक मिनिट, लेट्स फॉरगेट आवर वाईफ्स फॉर अ मोमेंट. तू मला सांग, मी सेक्सच्या बाबतीत विकृत असेल आहे? आता तू सेक्सच्या बाबतीत कसं आहेस ते मी कसं सांगू शकेल. हा पण एक खरं आहे, तुझ्या व्यक्तिमत्वाच एकंदरीत धसमुसळेपणा आहे. मान्य. आणि मी काय सेक्सच्या बाबतीत बोलले. प्राध्यापक अजित दळवी लिखित गांधी विरुद्ध गांधी या नाटकातील एका प्रवेशाचं अभिवाचन रोहिणी हट्टंगडी आणि चंद्रकांत कुलकर्णी यांनी केलं. काय झालं बा, काय तुटतंय सारखं? लक्ष नाहीये तुझं. जे घडू नये ते घडतच आहे, त्यासाठी किती अस्वस्थ व्हायचं. आश्रमात इतकी मुलं आहेत, आपल्या शब्दाखातर राबणारी माणसं आहेत, त्यांच्यावर प्रेम करायचं, त्यांचा विचार करायचा. पण दरवेळेला हरिलाल बद्दल काही बातमी आली की तू धास्तावून जातेस. आपल्याला जर एकदा कळलं की तो चुकीच्या मार्गाने जातोय, म्हणूनच काळजी वाटते. काही उपयोग आहे का त्याचा? उपयोग नसला तर काळजी वाटायची राहते का? आश्रमाची कामं करतेच आहे मी जमतील तशी. कामांसाठी म्हणतोय का मी बा? तब्येत खालावते तुझी. हे बघ, महादेवबाईंचं पत्र आलंय. मी महादेवला त्याच्या बायकोकडे दुर्गाकडे पाठवून दिले चंपारणला, तर तो इतका अस्वस्थ झालाय. त्याला वाटतं मी त्याच्यावर नाराज आहे, मला त्याचं काम आवडत नाहीये. म्हणून मी त्याला लिहिलंय की तुझं सेक्रेटरी म्हणून काम तर मला प्रियच आहे, पण तुझ्या हातची खिचडी सुद्धा मला फार आवडते. खरं तर केवळ तेवढ्या एका कारणासाठी सुद्धा मी तुला जवळ ठेवी. दुर्गानं सुद्धा चंपारण मधल्या शाळेमध्ये 1 वर्ष काढलं, तिला बोलून घ्यायला पाहिजे बा. महादेव शिवाय खरंच तुमचं चालू शकणार नाही का? तो आला नाही तर तुमचं काम अडून जाईल. मलाही आवडतो तो, पण त्याच्याशिवाय चळवळ बंद नक्कीच पडणार नाही. तरी तुम्ही त्याची एवढी काळजी का घेता? त्याच्या अक्षराची आणि सुंदर लिहिण्याची तारीफ का करता? यापुढे सादरीकरण झालं ते ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार लिखित गाजलेल्या त्रिनाट्यधारेतील मग्न तळ्याकाठी या दुसऱ्या भागातील एका प्रवेशाचं. हे सादरीकरण केलं चिन्मय मांडलेकर व पूर्वा पवार या कलाकारांनी. ज्या दिवशी माहेरी जावं असं वाटत त्या दिवशी पोहोचण्याची व्यवस्था होईल. काय? मी माहेरी जाणार नाही. अरे वा, मानी काम दिसते. या घराचे काही नियम आहेत
इथं राहायचं तर पाळावे लागतील. काय योग्य वाटतील ते पाळीन, आणि अयोग्य वाटतील ते नाही पाळणार. हे ठरवल कोण? मी. वा वा, मानी बंडखोर. मी कसं आहे माहितीये ना? काय साधारण स्पष्टच सांगतो, मी भला माणूस नाही, बिघडलेला आहे. सभ्यतेच्या कुठल्याही चौकटीत बसत नाही मी. यावर काही म्हणणं नाही तुझं? नाही. मी भ्रष्टाचारी आहे. माझे पैशाचे व्यवहार साफ नाही. कुठल्याही क्षणी हातकड्या पडतील असे माझे काळे धंदे आहे. मी चिडलो तर अंगावर हात टाकायला कमी करत नाही. तेच दिमाग आहे आपला. काय मी मार खाऊन घेणारी मुलगी नाही. आणि सगळ्यात शेवटी हॅमलेट या गाजलेल्या नाटकातील प्रवेश सादर केला अभिनेते सुमित राघवन यांनी. काळीचाही संबंध नसता हा सुद्धा झाला इतका तन्मय की सारी रंगभूमी झाली असती जलमय अश्रू प्रवाह. त्याचे भेदक वागबाण करतील कासावी सेविकाचे प्राण. पापी होतील पापग्रस्त, निर्दोष संत्रस्त, अजाण होतील बेभान, प्रत्येकाचे डोळे कान होतील चकित. पण मी असा जडशीळ बसलोय जागच्या जागी जळफळत. किती किती अमानुष माझी अवस्था. एका राक्षसानं खून केला माझ्या जन्मदात्याचा, तरी एक अवाक्षर निघत नाही माझ्या तोंडून. जशी काही बंद झाली माझी वाचा. कशाची भरली मला एवढी धास्ती? कसा विसरलो मी माझं उद्दिष्ट? कोण छाटणारे माझी मान की म्हणणारे मला दुष्ट? मानसी मराठे यांच्या सुंदर कृतज्ञतेने सोहळ्याची सांगता झाली. आजचा दिवस आपल्यासाठी फक्त एका पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचं स्वागतच नाही, तर तो एक रंगभूमीवरील प्रवासांच्या स्मृतींचा उत्सव आहे. चंद्रकांत कुलकर्णी यांच्या नाट्य प्रवासाने आपल्या रंगभूमीला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले. त्यांच्या दिग्दर्शनाने साकारलेला हा नाट्य प्रवास आपल्याला कायम मार्गदर्शन करणार आहे. सौंदर्य तेच असतं जे सहवासाने लाभतं. सौंदर्य तेच असतं जे सहवासानं फुलतं. आणि यश तेच असतं जे निष्ठेनं आणि प्रामाणिकपणानं मिळतं. आजच्या या सुंदर सांस्कृतिक प्रवासाचा शेवट करताना मनात कृतज्ञतेची भावना दाटून येते. तुम्ही सगळ्यांनी आज इथे ज्या उत्साहानं मनापासून सहभाग घेतला त्याने हा क्षण अविस्मरणीय बनलेला आहे. ज्या लोकांनी विचार मांडले, ज्यांनी कला सादर केली, त्यांची कल्पकता अतिशय सुरेख होती. पण आपल्या सर्वांच्या उपस्थितीमुळे, सहकार्यामुळे आपल्या सांस्कृतिक परंपरेला एका वेगळ्या उंचीवर नेण्याची संधी आम्हाला मिळाली. त्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार. या सोहळ्याच्या यशस्वीतेमागे अनेक ज्ञात अज्ञात हात मिळाले. ज्यांनी आपल्या कलेने या कार्यक्रमाला साथ चढवला ते या क्षणाचे खरे शिल्पकार. कार्यक्रमाला आकार देण्यासाठी ज्यांनी परिश्रम घेतले त्यांनी हे सिद्ध केलं की कला कधीही कुणा एका व्यक्तीची मालमत्ता नसते, तर ती सगळ्यांची असते. आणि रसिको, नाटक म्हणजे अशी कला आहे जी एकत्रित प्रयत्नांचे मूर्त रूपच. आजच्या या क्षणाने आपल्याला एकत्र आणलं आणि यापुढेही हा नाट्य प्रवास आपल्याला सतत प्रेरणा देत राहील. आता ही संध्याकाळ आठवणींच्या गाभाऱ्यात जतन करण्यासाठी मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानते. आपल्यासारख्या रसिकांशी आम्ही कृतज्ञ आहोतच, पण अनावधानानं कुणाचे आभार मानाचे राहिले असतील तर त्यांचेही मनपूर्वक आभार. आणि हो, आजचा हा दिवस, हा कार्यक्रम खऱ्या अर्थानं गोड करणाऱ्या सरोज स्वीटच्या मनीषा मराठे यांचं मात्र विशेष आभार हो. रसिको, या कार्यक्रमासाठी आम्ही एक कमिटी नेमली होती. अनेक लोक या कमिटीमध्ये काम करत होते. त्यात दिलीप जाधव आहेत, श्रीपाद पद्माकर, अभय जोशी,
प्रणित बोडके, आशीर्वाद मराठे, अभिषेक मराठे, प्राजक्त मराठे, प्रशांत दळवी, आभास आनंद, किती म्हणून नावं घेऊ. त्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार. रंगमंचावरचे काही क्षण फक्त क्षणभराचे असतात, पण त्यांचे रंग मात्र मनावर कायमचे कोरले जातात. पुन्हा एकदा सगळ्यांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. कार्यक्रम पूर्ण करण्यापूर्वी मी चंद्रकांत कुलकर्णी सरांना आणि सहभागी सगळ्या कलाकारांना विनंती करतो की आपण कृपया रंगमंचावरती यावं आणि आजच्या कार्यक्रमात इथे आपण हा समारंभ पूर्ण करतोय असं प्रेक्षकांना सांगावं. चंद्रकांत कुलकर्णी सर, आपल्याला विनंती, आपण मंचावरती यावं आणि सहभागी सगळे कलाकार, सगळ्या नाट्य प्रवेशांमधले मी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो की आपण कृपया मंचावरती यावं. सुमित राघवन, आशुतोष गोखले, सगळ्यांची नावं मुद्दाम घेतले. सगळ्यांना विनंती करतो की आपण कृपया मंचावरती या. आलेल्या सगळ्या रसिक प्रेक्षकांचे आभार, सगळ्या कलाकारांचे, सगळ्या निर्मात्यांचे, सगळ्यांचे खूप मनापासून आभार. चंद्रकांत कुलकर्णी सादर करीत आहे या पुस्तकाचं स्वागत आज आपण एवढ्या मोठ्या मनाने, खुल्या दिलाने केलं, त्याबद्दल सगळ्यांचं मनापासून कौतुक, आभार आणि अभिनंदन चंद्रकांत कुलकर्णी सर. थँक्यू सो मच. आजचा हा सोहळा इथे संपूर्ण झाला असं आपण जाहीर करूया. धन्यवाद. शुभरात्री. तर असा पार पडला हा नेत्रदीपक सोहळा. चंद्रकांत कुलकर्णी सरांच्या कारकिर्दीला आणि त्यांच्या शैलीला सलाम. नाट्यगृहातून बाहेर जाताना प्रत्येकाच्या मनात एकच विचार होता, लवकरच या पुस्तकाची 3री आवृत्तीही यावी आणि आपण त्या आवृत्तीच्या स्वागतासाठीही हजर असावं. आणि तसं होईलच याची आम्हाला खात्री आहे. मंडळी, नाटकांबद्दलचे असेच नवनवीन व्हिडिओज तुम्हाला बघायचे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.